नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी लांब बाही कटिंग दाखवणार आहे। तर ही बाही जी आहे ती आपली 14 इंच इथपर्यंत बाही असणार आहे, पहा 3/4। तर ती कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगेन। तर सर्वात पहिल्यांदा आपण उंची घ्यायची आहे। उंची घेणार आहे मी 14 इंच बाहीची। 14 प्लस 1 15 इंच। पहा इथून हे मी 15 इंच घेतलं। अजून एकदा 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। आपण 10 इंचाची बाही, 9 इंचाची बाही, 8 इंचाची बाही बऱ्याच वेळा पाहिलेली आहे, परंतु या लांब बाहीचं कटिंग पाहिलेलं नव्हतं। तर आता आपण पाहूया। उंची 14 प्लस 1 15। आता इथे कॅप हाईट जसं की आपण नेहमी 3.5 इंच घेतो, तर तसं घ्यायचं नाही। इथे 4 इंच मी कॅप हाईट घेणार आहे, जास्त घ्यायची थोडी। छत्तीस साईजची बाही आहे। मुंडाघेर आहे आपला 7.25 इंच। आता तुमची साईज कोणतीही असो, मुंडाघेर मोजा आणि मुंडाघेरानुसारच तुम्ही बाहीचं कटिंग करा। आता मुंडाघेरावरून बाहीचं कटिंग करा म्हटल्यानंतर तुम्ही बॅक पार्ट सुद्धा मुंडाघेरावरून कटिंग करायचं आहे, तेव्हा मग हे बाही कटिंग आणि पाठीमागच्या भागाचं जे कटिंग असतं, जो पाठीमागच्या भागाचा मुंडा आहे आणि बाहीचा मुंडा आहे तो मॅच होतो। तर हे सर्वात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तर इथून हे मी 4 इंच कॅप हाईट घेतली आहे। मुंडाघेर आपला हा आहे 7.25 इंच। तर तो इथून हे जे उंचीचं मार्किंग आहे इथून कॅप हाईटच्या लाईनवर टाकायचं आहे। तर पहा मी अशा पद्धतीने हा टेप ठेवला। इथे येतंय आपलं 7.25 इंच आणि या 7.25 इंचापासून इकडे तिरकी लाईन ओढून घ्यायची। पहा तिरकी लाईन ओढून घेतली। आता या लाईनचे 4 भाग तयार करून घ्यायचे। तर पहा इथे मी या लाईनचे असे 4 भाग समसमान करून घेणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा हे 2 भाग तयार करून घेतले। हा जो परत एक भाग आहे त्याचा हा एक भाग आणि हा एक भाग आहे। तर किती भाग झाले पहा, 1 2 3 आणि 4। बाहीला आकार देण्यासाठी इथून घेतलं मी 1 इंच। आता आपल्याला बाहीला आकार द्यायला शिकायचे। तर परफेक्ट बाहीला आकार येण्यासाठी हे जे मी आता पॉइंट घेते ते पॉइंट घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट असे बाहीला आकार येतात। तुमच्या बाहीचे आकार अजिबात बिघडत नाहीत। इथे घेतलं मी अर्धा इंच, इथे सुद्धा मी अर्धा इंचच घेतलं। आता ह्या 1 इंचापासून ह्या पहिल्या अर्धा इंचाच्या पॉइंटवर सेंटर आणि इथे हे अर्धा इंच असं हे जोडून घेतलं। परत आपल्याला पाठीमागचा हाता खोल खड्डा आपला हा झालेला आहे। खोल खड्डा कुठे असतो? पुढच्या भागाला, म्हणजे हा पुढच्या भागाचा आकार आपला तयार झाला आहे। मग आपल्याला पाठीमागच्या भागाचा आकार तयार करायचा आहे, त्यासाठी इथे घ्यायचा आहे हा 1/2 इंचावरती पॉइंट आणि इथून मी आकार देते। तर अगदी 5 मिनिटांमध्ये बाही तयार होते, काही अवघड नाही बाहीचं कटिंग। आकार देऊन झालेले आहेत। इथे मार्जिन घ्यायचं आहे। आता ब्लाऊज मध्ये जर 1.5 इंच मार्जिन असेल तर इथे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आणि 2 इंच मार्जिन असेल तर 2 इंच मार्जिन घ्यायचं, नाहीतर बाही कमी पडेल। 5 इंच इथून घेतलं मी आणि हे 1.5 इंच मार्जिन हे जोडून घ्यायचं। हे जोडून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे अर्धा इंच डाऊन करायचं आहे। आता इथे ही जी सरळ लाईन आपण ओढलेली आहे ती सरळ लाईन मध्ये शिलाई न देता थोडीशी कर्व मध्ये आपल्याला ही शिलाई द्यायची। जर तुमच्याकडे लेग कर्वची स्केल असेल ना तर त्याने तुम्हाला आकार देता येतील। पहा या बाहीला त्याच पद्धतीने आकार द्यायचे असतात, थोडे असे या पद्धतीने, म्हणजे इथे बाही आपली लूज होत नाही। पहा इथे इथे घोळ येतो तर ते येत नाही आणि इथे सुद्धा याच पद्धतीने हा कर्व द्यायचा। असा कर्व इथे तयार करायचा असतो। पहा या पद्धतीने इथे असं कटिंग असणार आहे।
तर त्यासाठी लेग कर्वची स्केल असणं गरजेचं आहे. इथे मुंडा घेर आता किती भरतोय हे चेक करून घेऊ. हे डाऊन करायचंच आहे पहा. तर 8.5 इंच आपली बाही रुंदी येते. मग बाही रुंदी 8.5 इंच कधी आली? जेव्हा आपण मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग केलं त्यावेळेस बाहीची रुंदी जी आहे ती 8.5 इंच आली. आणि जेव्हा आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग केलं असतं तर इथे आपला छातीचा चौथा भाग म्हणजे 36चा चौथा भाग किती येतो? 9 इंच. 9 इंच बाहीची घडी आली असती. इथून इथपर्यंत ही वाढली असती. आणि यामध्ये सुद्धा 1.5 इंच मार्जिन असेल त्यावेळेस 9 इंच बाहीची घडी आली असती. आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस 9.5 इंच बाहीची घडी आली असती. अशी इथपर्यंत म्हणजे थोडी जास्त आली असती. त्यासाठी कमी जास्त आपली ही बाहीची घडी जी आहे ती भरू नये यासाठी आपल्याला कधीही मुंडा घेरानुसार कटिंग करायचं आहे. मुंडा घेरानुसार कटिंग केलं की काय होतं? हे जे मुंडे आहेत आपले, हे इथून जे आकार दिलेले आहेत हा फिटिंगचा पॉईंट आणि आपला ब्लाऊजचा जो फिटिंगचा पॉईंट आहे ते परफेक्ट मॅच होतात. याआधीचा मी व्हिडिओ दाखवलाय पहा. छाती घेरानुसार आणि मुंडा घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग केलं की त्यामध्ये थोडासा काय बदल असतो? बाहीची घडी तेवढी जास्त भरते. त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा मुंडा मॅच करून दाखवलाय. मुंडा एकदम परफेक्ट असा मॅच झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला लांब बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.